नमस्कार मित्रांनो. आज बघता बघता आपल्या इंजिनिअरिंगचे 3 वर्ष निघून गेले. मला आठवते जेव्हा आपण या कॉलेजमध्ये पहिल्या दिवशी आलोत. डोळ्यात अनेक स्वप्न, अनेक आशा, एक नवा उत्साह घेऊन की नक्कीच आता मी ते एक इंजिनियर बनणार. आणि हा प्रवास तेव्हा सुरू झालेला. हळूहळू दिवस जाऊ लागले. करू नंतर नेक्स्ट सेमिस्टर करत करत आज BE मध्ये आपण प्रवेश घेतला आहे. उन्हात वितळणारे आईस्क्रीम प्रमाणे झपझप हे 3 वर्ष कसे निघून गेले कळालं सुद्धा नाही. ज्या अपेक्षा स्वतःकडून ठेवलेल्या त्या अजून देखील पूर्ण प्राप्त झाल्या नाहीत. पण मित्रांनो, अजून वेळ आहे. जे कदाचित ह्या गेलेल्या 3 वर्षात झालं नसेल ते येणाऱ्या 1 वर्षात होईल. खूप झालं आता, बास झालं असं बोलून लागा कामाला. वेळ पुरेल का याचा विचार करत बसू नका. लक्षात ठेवा, तुमच्याकडे हे 1 वर्षच आहे हे डोक्यात असू द्या. पण मित्रांनो, 1 वर्षात 365 दिवस असतात. या 365 दिवसात 8,760 तास असतील तुमच्याकडे. आणि या 8,760 तासात 5,25,600 मिनिट्स आहेत तुमच्याकडे. या 5,25,600 मिनिटात 3,15,36,000 सेकंद आहेत. एका सेकंदाला एक शब्द जरी पाहिला तर 3,15,36,000 शब्दांचा एक संग्रह तुमच्याकडे येणाऱ्या या 1 वर्षात असेल. आणि जो की जवळपास 267 रेफरन्स बुक्स इतका असेल. पण आपल्याला 4 वर्षात 40 सब्जेक्ट असतात. मग 267 जाऊ द्या हो. फक्त 40 जरी वाचले तरी 4 वर्षाची इंजिनिअरिंग 1 वर्षात काय तर काही महिन्यात निघेल. आणि मग आपल्याला स्वामी विवेकानंदांनी तर सांगितलंच आहे, उठा, जागे व्हा आणि लक्ष्य प्राप्ती होईपर्यंत थांबू नका. धन्यवाद.